फ्रेंड्स हाय, मी निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे ते डिस्कस करत होतो OCMचे. सो OCMचे प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 ऑलरेडी आपलं डिस्कशन करून झालेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा वरती आय बटनमध्ये सुद्धा बघू शकता. आज आपण प्रश्न क्रमांक 6 जो आहे खालील किंवा पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. ओके, हे आपण डिस्कस करणार आहोत. मी जे सांगते ते सुद्धा करायचं आहे आणि स्वाध्यायामध्ये जे तुम्हाला दिले आहे ते सुद्धा करायचे. फर्स्ट प्रेफरन्स याला द्यायचं आहे, सेकंड मग हे झाल्यानंतर ते जे हे स्वाध्यायामधले सहकार्य ते सुद्धा करायचे. ओके, सो 4 पैकी 2 तुम्हाला जे आहे ते सोडवायचे आहे. एकूण 8 मार्कासाठी हा क्वेश्चन राहणार आहे. बघा प्रश्न, व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. सहकार्याने तुम्हाला सांगायचं आहे. ओके, व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. 2021, 22, 23 या 3 वर्षातून एकदा हा क्वेश्चन जो आहे तो आलेला आहे. संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. तिसरं, समानतेचे तत्व महत्त्वाचे आहे. नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य आहे किंवा नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते. योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे. विविध कार्य आणि व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांमधील समन्वय हे संस्थात्मक यशाचे सार आहे. व्यवस्थापनाची तत्वे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवतात. व्यवस्थापनाची तत्वे सर्व प्रकारच्या संघटन प्रकारासाठी उपयुक्त असतात. क्लिअर? याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी याची PDF माझ्या निशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर सेंड करा. त्यानंतर उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे. यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो. ओके, यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो. त्यानंतर उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा. उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा. नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकतो. त्यानंतर ATM खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ATM जो आहे, ATM मधून कधीही पैसे काढता येतात. खूपदा विचारलेला प्रश्न आहे हा. ATM मधून नक्की करून ठेवा. ATM मधून कधीही पैसे काढता येतात. त्यानंतर व्यावसायिक लोकांसाठी चालू खाते सोयीस्कर असते. प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते. त्यानंतर नुकसान भरपाईचे तत्व जीवन विमा किंवा त्याला दुसरा शब्द आहे आयुर्विमा. म्हणजे तुम्हाला कधी जीवन विमा विचारू शकते तर कधी आयुर्विमा विचारू शकते. अर्थ एकच आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, नुकसान भरपाईचे तत्व जीवन विमा किंवा आयुर्विमा असणाऱ्यास लागू नसते. साठवणूक ही महत्त्वाची आहे. त्यानंतर परंपरागत व्यवसायापेक्षा व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे. त्यानंतर व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. इंटरनेटच्या साहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. त्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा PDF तर मी सेंड करणारच आहे, नो इश्यू. त्यानंतर व्यवसाय संघटनांच्या वर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी. समाजाच्या व्यवसायाप्रती अपेक्षा बदलत आहेत. व्यवसाय संघटनांनी पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणीय असमतोल टाळला पाहिजे. भाग बाजारांशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत. ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आला आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनांचे ध्येय असते. विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. वृद्धीची किंवा विक्रेये विपणनामध्ये महत्त्वाची भूमिका असते. त्यानंतर
ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे आणि ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो आहे प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 जे आहे ते डिस्कस करणार आहोत. यातले भरपूरसे क्वेश्चन जे आहेत नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये येणार. ओके, मी परत सांगते, या क्वेश्चनसोबत उरलेले इथे जे क्वेश्चन नाही आहे आणि जे स्वाध्यायामध्ये आहे ते सुद्धा करा. असं ओव्हरऑल जर अभ्यास करून गेले तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन ट्रेस तुम्हाला असणार नाही. ठीक आहे. सो पुढे बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8. क्लिअर. सो परत भेटूया एका नवीन लेक्चरसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशी अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.